सर, पहिला प्रश्न हाच आहे की ऊसामध्ये जी क्रांती घडते, शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आणि उत्पादन वाढतंय, हो. ते नेमकं कसं शक्य झालंय? अ, काय आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता हा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो विषय आहे, त्याच्यामध्ये एक ध्यानात घ्या की म्हणजे तुमच्याकडे जर माहिती भरपूर असेल अनेक अंगाने, बर. जसं पूर्वी पंचनीती होती. हम्म. पंचनीती म्हणजे काय? 5 लोकांच्या 10 डोळ्यांच्या नजरेतून ती गोष्ट जाते बर. आणि मग त्यातनं तुम्हाला असं वाटतं हे असं केलं पाहिजे, त्याला वाटतं असं वाटतं, मग हे 5ही दृष्टिकोन तुम्हाला एकत्र मिळतात आणि तुमचा निर्णय हा सर्वोत्तम ठरतो. अच्छा. तसं मी 1,00,000 शेतकऱ्यांचा अनुभव एकत्र केला हम्म. आणि त्यातलं सार काढलं किंवा जाधवाच्या शेतामध्ये अशी परिस्थिती, अशी जमिनी, एवढं पीक पाणी, इतकं पडीक धमकं धमकं, आणि त्याच्यातनं काय उत्तम येण्याकरता काय केलं पाहिजे. अच्छा. तर ते जे मार्गदर्शन देतं त्याचं सगळं पृथक्करण करून म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बर. त्यामुळे तुम्हाला अतिशय अचूक, योग्य, वेळेवर हे तुम्हाला सूचना मिळतात. बर. आणि त्याचा परिणाम हे शेतकऱ्याचा निर्णय घेण्यामध्ये, किंवा आम्ही त्याला सांगतो की बाबा अरे हे कर, हे करू नको, एवढंच कर, तंबाखू जास्त करू नको वगैरे, हे आम्हाला सांगणं सहज शक्य होतं. आणि हा प्रयोग आपण बारामतीमध्ये तर केलाच. हम्म. तर लाखो लोकांनी पाहिलेला आहे. पण आपण 1,000 शेतकऱ्यांवरती आपण हा प्रयोग यशस्वीपणे केल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आणि शेतकऱ्यांचा विश्वास खूप वाढलेला आहे. नेमकं सर, हे आम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगाल का की नेमकं हे कसं काम करतं? म्हणजे उत्पादकता वाढवायची म्हणजे नेमकं याच्यातून काय मार्गदर्शन मिळतं, काय आपल्याला अलर्ट्स मिळतात? तर त्या शेताच्या मातीचा नमुना घ्यायचा हम्म. आणि तो आपल्या ट्रस्टमध्ये पाठवायचा. त्याचं ते पृथक्करण करून त्याच्यामध्ये काय काय आहे, काय काय नाहीये, ह्याचा अभ्यास करतो. बर. म्हणजे जसं आपले वैद्य नाडी बघतात. हम्म. तुमची नाडी वेगळी, माझी नाडी वेगळी आहे, आपण दोघे पुरुष आहोत. तसं ह्या नाडी परीक्षण केल्यासारखं ते परीक्षण करतं आणि ते ठरवतं की बाबा याच्यामध्ये हे पद्धतीने काम केलं पाहिजे. अच्छा. मग तुम्हाला तुम्ही लागवड केली की तुम्हाला पहिल्यांदा आपण एक रोबो देतो मुद्दाम, की जेव्हा तुमचा वेळ वाचावा, महिना 15 दिवस, आणि तुमचं जे बीज आहे तेच मजबूत आहे. अच्छा. ते बारामतीमधनं किंवा अशा अनेक आपण हे तयार केले नर्सरीज, ज्याच्यातनं तुम्हाला रोपं मिळू शकतील. ती पहिली गोष्ट झाली. तुमच्या जमिनीच्या ह्याच्याप्रमाणे काय म्हणायचं, प्रकृतीप्रमाणे आपल्याला त्याच्यात आता त्या गोष्टीवर आपल्या शेतावर आपल्याला लक्ष ठेवता येतं. प्रत्येक एकरावरती आपलं लक्ष ठेवता येतं. त्यामुळे त्याच्या जन्मापासून ते तोडेपर्यंत बर. आपण त्याच्यावर नजर ठेवत असतो. त्याला शेतकरी सतत रोज सांगतो. त्याच्या ऍपवरती हे रोज येतं. बर. आता म्हणजे इतपत आहे की साधारणपणे आतापर्यंत आम्हाला सवय की 3 महिन्यांनी खत टाका, 2 महिन्यांनी खत टाका, असं आम्हाला विद्यापीठाने सांगितलेलं आहे. माणूस खत टाकतो. मग त्यांनी फक्त विचारायचं की बाबा मी साधारणपणे 2-3 महिन्यांनी खत टाकतो, आता टाकू का? मग ते पृथक्करण करतं आणि ते सांगतं की नाही, याचं पोट भरले, टाकू नको. बर. आता पाणी जमिनीवर थोडीशी सुकली आहे तर साहजिकच त्याला पाणी दिलं पाहिजे. तो विचारतो ऍपवरती की मी पाणी देऊ का शेताला? तर ते पुढचं करून नाही, ह्याच्या पोटात पाणी आहे, आता पाणी नको, 4 दिवसांनी संध्याकाळी 6 वाजता 11,362 लिटर पाणी दे. लिटर मध्ये बोलतो ते. अच्छा, एवढं डिटेल मध्ये लिटर मध्ये बोलतो. बर. आणि तुझा पंप जर अर्धा इंचाचा असला तर 1 तासभर चालव, तुझा 1 इंचाचा असला तर अर्धा तास चालव. बर. ते कॅल्क्युलेट करते. अच्छा. आणि त्यामुळे पाण्याचं एक थेंब वाया जात नाही, खताचं एक ग्रॅम वाया जात नाही. खताचं पण असं सांगतं का? हो, खताचं सांगतो तुझं पोट भरले, खत टाकू नको म्हणून. बर. आणि जेव्हा ऊस असा वाढतो त्यावेळी त्याला भूक लागते. तो मेसेज आपल्याला मिळतो. आणि त्याला मी सांगतो की आता खत आणि पाणी दे त्याला थोडंसं, त्याला भूक लागली. बर. म्हणजे ते आम्ही एखाद्या तुमच्या हॉस्पिटलमधले ICU म्हणतो ना, इंटेन्सिव्ह केअर युनिट, किंवा त्यातल्या जसं आपण पेशंटवर पूर्ण कंट्रोल ठेवतो, त्याच्या BP किती, अमुक कसं, डमकं कसे, आणि आपण तसं आमचा हा ऊस आमच्या ICU मध्ये आहे. त्यामुळे त्याला मी आजारीच पडू देत नाही. बर. त्याच्यावर ताण जो पडतो, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो, तो पडू देत नाही. त्यामुळे तो ऊस टन वाढत जातो. त्याचा परिणाम तुम्हाला 85 टनापासून 150 टन ऊस मिळाला 12 महिन्यामध्ये. 12 महिन्यात? हो, 18 महिन्यात नाही, 12 महिन्यात. शिवाय आणखी चांगली गोष्ट आहे ती म्हणजे शेतकऱ्याच्या हितानं तुम्ही जरा तुम्हाला मिलावट केलेलं, बनावट खाद्य घातलं, फसवलं तुम्हाला,
तर आमच्याकडे मेसेज येतो की याचा काही उपयोग होत नाहीये. अच्छा, म्हणजे भेसळ असेल तरी ते लगेच दिसतं, सांगतो. लगेच सांगतो. त्यामुळे तो विरोध धरू शकतो, "हे सर तू मला फसतोयस" म्हणून. म्हणजे इथून पुढे भेसळ करणं शक्य नाही. अच्छा, हा शेतकऱ्यांचा फायदा आहे. बरोबर. म्हणजे पिकांचं फक्त आपण शेतकरी जेव्हा शेतात फिरतो आपण फक्त पिकं वरून पाहतो की आपलं पीक चांगलं दिसतंय. हो. पण ही जी टेक्नॉलॉजी, हे जे मॉडेल आहे, हे जे AI सेन्सर आहे, ते जमिनीतून सुद्धा सांगतं आपल्याला की तुमच्या पिकाचं जमिनीत काय चालू आहे. तिने ऊस लावला त्याच्याकडे हे आपण बसवलेलं आहे. तिचा 86 टन ऊस आला जवळपास कॅल्क्युलेशन प्रमाणे. तर ती उड्या मारत होती. तर तिला अलर्ट गेला की तुझ्या ऊसाच्या मुळाशी कीड लागलेली आहे. तेवढी शक्यच नाही. तेवढं जाऊन बघितलं ती कीड लागलेली होती. त्यानंतर हे औषध मार, ऊस वाचला तिचा. हा, त्यानंतर अलर्ट जातो की 4 दिवसांनी पाऊस पडायची शक्यता आहे. पीक कुठलंही असो, ऊस असो, तर बाबा तुम्हाला हा रोग यायची शक्यता आहे, तर हे औषध मारून ठेवा. बर. सगळं ज्यांनी केलं सगळ्यांचं पीक वाचलं. म्हणजे तो ऍडिशनल फायदा आहे. आम्हाला एक हे आला मेसेज आला, म्हणजे कॅल्क्युलेशन प्रमाणे, सेटेलाइट प्रमाणे, की बाबा अरे हे पाऊस पडायची शक्यता आहे सोमवार संध्याकाळी 6 वाजता. तर आम्ही आपले जेवढे शेतकरी आहेत त्यांना अलर्ट दिला की तुमचं धान्य तुम्ही वाळवताय ते घरात येऊन ठेवा. बर. 4 दिवसांनी पाऊस पडला, सगळं धान्य वाचलं. अच्छा, म्हणजे हा सुद्धा देखील फायदा आहे. फायदा आहे. म्हणजे शेतकऱ्यांचं याच्यामुळे इतकं भलं होणार आहे. म्हणजे सर, इथून पुढचं हे जे टेक्नॉलॉजी आहे, ऊस उत्पादकांचा जो काही यायनं फायदा होतोय, तो हो. फायदा आमच्या सोयाबीन उत्पादकाचा हो. होणार आहे, आपल्या कापूस उत्पादकांचा, फळबागवाल्यांचा, सगळ्यांचा होत असतो. आत्महत्या आमचा उद्देश असा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी 1,00,000 रुपये एकरी मिळाले पाहिजेत. आणि माझं स्वप्न आहे ते, आणि माझी जवळपास 90% खात्री आहे की होणार आहे म्हणून. कुठले पीक घे, त्याचं आरोग्य सुद्धा चांगलं राहील. कारण काय होतं, जास्त पाणी देऊन जास्त खत घातलं की ते पोटात जातं. मग ते शिपे ज्याला म्हणतो त्यातलं ते विहिरीत जातं. ते तुम्ही पिताना आजारी पडतात. आज पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन आहे. हो. भाजीवाला जास्त औषधं मारले. जुन्नरमध्ये झारखंड नावाचं गाव आहे, इंदापूर, तिथे जवळपास सगळे लोक कॅन्सरने आजारी आहेत. हा फायदा समाजाचा होईल, तो वेगळाच. कारण विषमुक्त शेती असणार आहे. बरोबर. तुम्ही ऊस घ्या, नाही तर भाजीपाला घ्या, नाही तर फळं घ्या. त्याच्यामुळं निर्यातीला तुम्हाला वाव मिळणार आहे, कारण ती विषमुक्त आहे. आता त्यामुळे ते मार्केट तुम्हाला मिळेल. पण समजा त्यातून हे बटाटा किंवा हे आपलं टोमॅटो वगैरे उत्पन्न भरपूर वाढलं तर आपल्याकडे प्रोसेसिंग इंडस्ट्री, म्हणजे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ही निर्माण होऊ शकते. जशी वाईन आहे, द्राक्षापासून वाईन करतात, किंवा आपण केचप आहे, तशा इंडस्ट्रीज उभे राहतील. तरुण पोरांना एक तरुण पोरं बाहेर काढणार नाही. नंबर 2, त्यांची लग्न होत नाही, ती लग्न व्हायला लागतील, सामाजिक प्रश्न आहे. नंबर 3, हे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री संबंध भारतामध्ये उभी राहू शकेल आणि ते विषमुक्त असेल. नंबर 4, समाजाला उत्तम भाजीपाला फळं मिळतील, त्यांचा आजार पण कमी होईल. आणखी किती फायदे व्हायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा फायदा होतो. आपल्या महाराष्ट्रामधले जे सगळ्यात जास्त कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत, किंवा मका उत्पादक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे की उत्पादकता कमी आहे ब्राझील, अर्जेंटिना या देशांच्या तुलनेमध्ये, आणि दुसरीकडे खर्च जास्त वाढतोय. तर हे जे AIचं मॉड्यूल आहे की जे तुम्हाला इत्थंभूत सांगतं की नेमका किती खर्च तुम्हाला करावा लागणार, किती काय द्यायचे, खत किती द्यायचे, तर हा पर्याय चांगला ठरू शकतो. कारण ऊसाने आपल्याला दाखवून दिलं की तुम्ही ब्राझीलला आणि चिलीला मागे टाकलं उत्पादकतेमध्ये. त्यांनी मला हे घेतली, प्रेस कॉन्फरन्स घेतली की भारत हा, आम्ही जगाच्या म्हणजे तंत्रज्ञानामध्ये साखर कारखाने त्यात आम्ही जगाच्या पुढे आहोत, पण भारत आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये पुढे आहे म्हणून. त्यांचे ब्राझील मधले लोक बघायला आले, ब्राझील मधल्या लोकांनी सांगितलं, कारण तो सत्याग्रहाने भाषण केलं, ते इलॉन मस्कने ऐकलं. एक तर सत्याग्रह बोलल्यामुळे तर त्याचा इम्पॅक्ट सगळीकडे झाला. आणि इलॉन मस्कने ट्विट केलं की बा हे ज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं वापरलं पाहिजे. त्याचे 100 कोटी फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ते सगळं जगभर बातमी गेली. तर बारामती जगात सगळीकडे पाहिजे. आता सर, जर समजा आपल्याला पुढचा टप्पा आता पार करायचा आहे, तर सरकारच्या पातळीवर आणि शेतकऱ्यांच्या पातळीवर ह्या तंत्रज्ञानाकडे नेमकं कसं पाहणं गरजेचं, काय करणं मला सरकारने द्यावं का कोणी इंडस्ट्रीज आहे त्यांच्याकडे CSR फंड्स असतात. आता उदाहरणार्थ मी म्हणणार नाही की त्यांनी मला दिले पाहिजे, मग अडाणी सारखा माणूस आहे, त्याचं CSR फंड 1000 कोटी, मला 25 कोटी पाहिजे फक्त. बरोबर. एक 10 इंडस्ट्रीमध्ये एकत्र आले तर 25-50 कोटी होऊन जातात. सरकार निधी उत्तम आहे, कारण सरकारचं कर्तव्य आहे. तुम्ही मुलाखती घेते, तुम्ही काय मंत्रिमंडळ 500 कोटीचा पास केलेला आहे, तुम्ही भाषण करतात,
हो. पण ते एखाद्या संस्थेला पैसे कसे द्यायचे हा त्यांच्या पुढे अडचण आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्हाला मर्यादा देतात वगैरे वगैरे. पण दुर्दैव असं आहे की मार्ग शोधणं तुमचं काम आहे. हम्म. तुम्हाला दिसतं तुम्ही हे आपले अजित पवार आणि कोकाटे साहेब येऊन बघून गेले ते म्हणले की अरे हे बदलत आपल्याला सगळं महाराष्ट्रात करायचं तुम्हाला किती पैसे लागतील. म्हणलं साहेब आम्हाला 250 500 कोटी देतो म्हणले. 2 वर्ष बेगबेग करतो म्हणजे सुटलो. पास झाला होता ठराव पास केला. मुलाखती दिल्या. हो. पण हे सिस्टीम मध्ये की एखाद्या संस्थेला पैसे कसे द्यायचे 500 कोटी ते 5 रुपये देऊ शकतो आतापर्यंत इच्छा आहे त्यांची. अच्छा. पण देऊ शकतात ही वस्तुस्थिती आहे. मग मला वेळ लागेल. आता जी ऑर्डर दिली त्यात मला 1.5 कोटीचा तोटा आहे. पण मी म्हणलं ठीक आहे आणखी 1.5 कोटी घातले मला परमेश्वर दिले पुष्कळ मी घालीन 1.5 कोटी. पण नंतर जेव्हा हे दिसेल तसं बेटी कॉटन सारखं होईल ते. बर. हे सगळीकडे आग लागेल आणि लोक माझ्या मागले तेव्हा मी. तर या अनुषंगाने आपण शेतकऱ्यांना काय आवाहन कराल, कारण शेतकऱ्यांपुढच्या समस्या खूप जास्त आहेत आता सध्या. मी असं म्हणेन की बाबा रे तुम्ही लग्नामध्ये याच्यामध्ये 1000 रुपये लाखो रुपये काढून उधळता. मला 10,000 रुपये द्या रे पहिल्या वर्षी नंतर 5,000 रुपये. या अशीच एक 2-5 शेतकरी एकत्र आले ग्रुपमध्ये. कारण मला कमीत कमी एका ठिकाणी 25 हेक्टर म्हणजे 65 एकरची जमीन लागते. आणि आम्ही जे सेन्सर बसवतो ते साधारणपणे 1 किलोमीटरच्या ह्याच्या रेडियसमध्ये उत्पन्न करते. मग त्या एवढ्या भागामध्ये 60-65 एकर ऊस किंवा कुठले पीक असू शकतं आणि त्याचा फायदा होऊ शकेल. काही वेळाचा प्रश्न असा शेतकरी झाला की बाबा माझ्याकडे इथं ऊस आहे मग तिथं द्राक्षाची बाग आहे पलीकडे डाळिंब आहेत तर आम्ही त्याच्यावरही संशोधन करू. आता आम्हाला त्याचं उत्तर सापडलेलं आहे. ते फक्त वापरायचं आहे पिकानुसार. जसं म्हणलं किंवा मला ह्या रोगाचं निदान झाले आता पेशंट आहे तसं मला ते औषध थोडंसं बदल करून द्यायचंय. तर माझ्याकडे हे आहे फाउंडेशन आहे म्हणजे तत्व माझं सापडलेलं आहे. ते इतर पिकांकरता लावू. आता आम्ही इतर पिकांचा प्रयोग केले सुद्धा थोडं लहान प्रमाणामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आता मोठ्या प्रमाणात जर उत्पादन बघायचं असेल तर त्याला पैसे लागतात. मला वॉर रूम उभी करावं लागते माणसं घ्यावी लागतात. आता ह्याला हे काय फुकट आहे का. हे दाखवल्यानंतर जर सरकार किंवा इंडस्ट्री जर किंवा शेतकरी पुढे येत नसेल एवढे 5-25 कोटी द्यायला मग एकटं थोडी द्या. एक 10-5 हजार शेतकऱ्यांनी दिले 5,000 रुपये 5,000 रुपये काढून दिले तर माझं काम सुरू होतं. बरोबर. आणि त्यांच्या हिताच येते. आमचं स्वार्थ काय बारामती ट्रस्टचा स्वार्थ काय शहर पॉवरचा स्वार्थ काय काही नाही. आज बारामतीमध्ये हा सगळा बदल झालाय तो जे ऍग्रीकल्चर ट्रस्ट म्हणून झालेला आहे. बारामती एक झोपडपट्टी एक झोपडी नाहीये. आता हे सगळं दिसतंय लोकांना आणि भाषण करतात की आम्ही आमच्या गावाची बारामती करू. अरे बारामती म्हणजे काय तुम्हाला कळलंय का. शक्य आहे 100% शक्य आहे. हे तुम्ही याला मला एक 5,000 शेतकरी मदत केली कशाला सरकार तुम्ही या ना एकत्र. साखर कारखाने काढले ना कोऑपरेटिव्ह फॅक्टऱ्या. बरोबर. शेतकरी एकत्र आले. आपल्याकडे सहकार चळवळ ही त्या विखे पाटील पासून उभी केलेली आपण. आपल्याला अनुभव नाही असं नाही. एकत्र आले शेतकरी तर काय होते हे आपण पाहिलंय. तर इथेही या एकत्र. आणि हे जर मला संशोधनाला पैसे मिळाले तर मी सगळ्या पिकांवर मला म्हणलं की आज बातमी आहे सकाळमध्ये की 899 लोकांनी आत्महत्या गेल्या वर्षी केली. मी निम्म्या तरी कमी करेन. आणखी काय करायचं. हे सिद्ध झालेलं असं नाही किंवा हवेत मी बोलतोय म्हणून त्याचे रिझल्ट दिसत आहेत सगळ्यांना. हो. विनंती सगळ्यांना अशी की शेतकरी तुम्ही असा नाही तर सरकारसोबत उद्योगधंदे असं त्यांनी मला 5-25 कोटी दिले तितक्या मोठ्या प्रमाणात माझं काम लवकर होईल. तरी मला 2-5 वर्ष लागतील एवढंच फरक आहे. शेतकऱ्यांचं नुकसान आहे सरकारचं नुकसान आहे समाजाचं नुकसान आहे. आता सरांनी आपल्याला आतापर्यंत एआयने जे ऊसामध्ये क्रांती घडवली आणि ही क्रांती इतर पिकांमध्ये देखील कशी शक्य आहे सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढू शकतं एआयचं जे तंत्रज्ञान आहे ते सगळ्यांच्या कशा फायद्याचं आहे याचे अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. सर धन्यवाद. हो सहकार्य करा तुमच्या भल्या करता. धन्यवाद. शेतकऱ्यांना माझी पुन्हा विनंती आहे की सहकार्य करा तुमच्या भल्या करता. सर धन्यवाद. एवढा महत्वाचा विषय आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये आम्हाला समजावून सांगितलं त्याबद्दल.